नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे क्रमशः व्हिडिओ चॅप्टर्स तुम्ही पाहत आहात. मागच्या चॅप्टरमध्ये लिडरशिपच्या अपयशाची 30 मुख्य कारणे पाहिली, तर आता आपण पुढील चॅप्टरमध्ये स्वतःच्या आत्मपरीक्षणाचे एकूण 28 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत आणि स्वतःचे मूल्यांकन करून आपण कुठे आहोत हे पाहायचे आहे. आणि हे करण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते, ते तुमच्यामध्ये आहे. तर चला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 10 सी. चॅप्टरचे नाव आहे माणसा स्वतःला ओळख. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सेल्फ अनालिसिस प्रश्नावलीच्या माध्यमातून स्वतःची ओळख करून घेऊया. सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशी एक म्हण आहे, माणसा स्वतःला ओळख. जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट यशस्वीपणे विकायचा असेल तर त्या प्रोडक्टचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला असलेच पाहिजे. हेच तत्व पर्सनल सर्व्हिसेस म्हणजेच वैयक्तिक सेवांची मार्केटिंग करतानाही तितकेच खरे आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कमकुवत बाजू माहिती असल्या पाहिजेत, जेणेकरून त्या कमकुवत बाजूवर नियंत्रण ठेवता येईल किंवा त्या पूर्णपणे दूर करता येतील. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची ताकद म्हणजेच स्ट्रेंथ सुद्धा माहिती असली पाहिजे, जेणेकरून सेवा विकताना समोरच्या व्यक्तीचे लक्ष तुमच्या ताकदीकडे वेधता येईल. स्वतःला ओळखणे हे फक्त अचूक आत्मपरीक्षण म्हणजेच सेल्फ अनालिसिस केल्यानेच शक्य होते. स्वतःबद्दल अज्ञान किती मूर्खपणाचे आहे याचे उदाहरण एका मुलाने दाखवले. त्याने एका पोस्टसाठी एका प्रसिद्ध बिझनेस मॅनेजरकडे अर्ज केला. सुरुवातीला त्याने चांगला प्रभाव पाडला, पण जेव्हा त्याला विचारले गेले की त्याला किती पगार अपेक्षित आहे, तेव्हा तो अडखळला. त्याने उत्तर दिले की त्याने मनात कोणतीही ठराविक रक्कम निश्चित केलेली नव्हती. त्यावर मॅनेजर म्हणाला, आम्ही तुम्हाला जितके योग्य वाटेल तितके वेतन देऊ, पण त्या अगोदर एक आठवडा तुमचे काम पाहू. त्यावर तो मुलगा म्हणाला, मी हे स्वीकारणार नाही, कारण जिथे मी सध्या काम करतो तिथे मला यापेक्षा जास्त पगार मिळतो. म्हणजेच या ठिकाणी त्या मुलाने त्याला किती वेतन हवे आहे हे सांगितलेच नाही. म्हणजेच या ठिकाणी निश्चित ध्येयाचा अभाव पाहायला मिळतो. आणि या उदाहरणातून असा धडा आहे की तुमचा सध्याचा पगार वाढवण्यासाठी बोलणी करायची असतील किंवा दुसरी नोकरी शोधायची असेल तर अगोदर हे निश्चित करा की तुम्हाला सध्या जे मिळते आहे तुमची खरी किंमत त्यापेक्षा जास्त आहे. फक्त जास्त पैसा हवा असणे ही गोष्ट वेगळी आहे. प्रत्येकालाच जास्त पैसा हवा असतो, पण तुमची व्हॅल्यू जास्त असणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. बरेच लोक त्यांच्या इच्छांनाच आपला योग्य पगार समजतात. ही मोठी चूक आहे. तुमच्या आर्थिक गरजा किंवा इच्छा यांचा तुमच्या व्हॅल्यूशी काहीही संबंध नसतो. तुमची व्हॅल्यू पूर्णपणे यावर अवलंबून असते की तुम्ही तुमचे काम किंवा सेवा देण्यामध्ये किती सक्षम आहात किंवा इतरांना सेवा देण्यासाठी प्रेरित इन्स्पायर करण्याची तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. यासाठी स्वतःची यादी तयार करा 28 प्रश्नांची, ज्याचे उत्तरे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. वार्षिक आत्मपरीक्षण म्हणजेच अॅन्युअल सेल्फ अनालिसिस हे पर्सनल सर्व्हिसेसच्या प्रभावी मार्केटिंगसाठी तितकेच आवश्यक आहे जितके प्रोडक्टसाठी आवश्यक असते. वार्षिक स्टॉक म्हणजे यादी तयार करणे याहून महत्त्वाचे म्हणजे या वार्षिक विश्लेषणामुळे तुमच्या चुका कमी व्हायला हव्यात आणि तुमचे गुण वाढायला हवेत. आयुष्यात माणूस फक्त 3 पैकी एका स्थितीमध्ये असतो. एकतर तो पुढे जात असतो, नंबर 2 तो तिथेच थांबलेला असतो किंवा मागे जात असतो. माणसाचे ध्येय नेहमी पुढे जाणे हेच असायला हवे. वार्षिक आत्मपरीक्षण तुम्हाला सांगेल की प्रगती झाली आहे की नाही, झाली असेल तर किती झाली आहे आणि कुठे तुमचे पावले मागे तर पडत नाहीत ना. पर्सनल सर्व्हिसेसच्या प्रभावी मार्केटिंगसाठी पुढे जाणे अत्यावश्यक आहे. जरी प्रगतीचा वेग कमी असला तरीही तुमचे वार्षिक आत्मपरीक्षण म्हणजेच अॅन्युअल सेल्फ अनालिसिस हे दरवर्षीच्या शेवटी केले पाहिजे, जेणेकरून त्या विश्लेषणातून लक्षात आलेले सुधारणा किंवा उपाय तुम्ही नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये समाविष्ट करू शकाल. कारण हे सुधारणा सूत्र तुम्हाला आत्मपरीक्षणानंतरच समजतील. स्वतःची सेल्फ लिस्ट बनवताना खाली दिलेले प्रश्न स्वतःलाच विचारा आणि उत्तर तपासत असताना एखाद्या प्रामाणिक व्यक्तीची मदत घ्या, जी तुम्हाला या बाबतीमध्ये स्वतःलाच फसवू देणार नाही. तर यानंतर आता आपण स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी सेल्फ अनालिसिस क्वेश्चनरी स्वतःलाच विचारूया. तर चला सुरुवात करूया. सेल्फ अनालिसिस क्वेश्चनरी. क्वेश्चन नंबर 1, मी गेल्या वर्षी ठरवलेले ध्येय पूर्ण केले आहे का? यासाठी तुम्हाला दरवर्षी एक निश्चित वार्षिक ध्येय ठरवले पाहिजे, जे तुमच्या आयुष्यातील मुख्य ध्येयाचा एक भाग असावा. प्रश्न नंबर 2, मी ज्या सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्यास सक्षम आहे ती सेवा मी दिली आहे का? किंवा या सेवेमधील कोणत्या भागात मी सुधारणा केली आहे का?
प्रश्न नंबर 3, मी सेवेमध्ये शक्य तितकी सर्वोत्तम मात्रा किंवा उत्पादन म्हणजेच इंग्लिशमध्ये बेस्ट पॉसिबल क्वांटिटी दिली आहे का, जी मी देऊ शकतो. प्रश्न 4, माझा स्वभाव नेहमी जुळवून घेणारा आणि सहकार्य करणारा राहिला आहे का. प्रश्न 5, टाळाटाळ म्हणजेच प्रोकॅस्टिनेशन करण्याच्या सवयीमुळे माझ्या कार्यक्षमतेमध्ये घट झाली आहे का, आणि घट झाली असेल तर कितपत झाली आहे. प्रश्न नंबर 6, मी माझ्या व्यक्तिमत्वात सुधारणा केली आहे का, जर केली असेल तर कोणत्या मार्गाने केली आहे. प्रश्न 7, मी माझे नियोजन म्हणजेच प्लॅनिंग चिकाटीने शेवटपर्यंत पूर्ण करून यशस्वी केले आहे का. प्रश्न 8, मी वेळेवर आणि योग्य निर्णय घेतले आहेत का. प्रश्न नंबर 9, 6 मूलभूत भीतीपैकी एक किंवा अधिक भीतींना माझ्या कार्यक्षमतेवर परिणाम करू दिला आहे का. प्रश्न 10, मी कधी अतिसावध किंवा कधी कमी सावध राहिलो आहे का. प्रश्न 11, कामाच्या ठिकाणी माझे सहकाऱ्यांसोबतचे संबंध चांगले आहे की वाईट, जर ते वाईट असतील तर त्यात चूक थोडी किंवा पूर्णपणे माझी आहे का. प्रश्न नंबर 12, प्रयत्नामध्ये एकाग्रतेचा अभाव म्हणजेच लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन यामुळे मी माझी ऊर्जा वाया घालवली आहे का. प्रश्न 13, मी प्रत्येक विषयात खुल्या मनाने म्हणजेच ओपन माइंडेड आणि सहनशील म्हणजेच टॉलरंट राहिलो आहे का. 14वा प्रश्न, सेवा देण्याच्या माझ्या क्षमतेत मी कोणत्या प्रकारे सुधारणा केली आहे. प्रश्न 15वा, मी माझ्या कोणत्या सवयीमध्ये असहिष्णुतेचा प्रवेश होऊ दिला आहे का. प्रश्न नंबर 16, मी कोणत्याही स्वरूपात उघडपणे किंवा गुप्तपणे अहंकार दाखवला आहे का. प्रश्न 17, माझे सहकाऱ्यांशी वागणे असे आहे का ज्यामुळे त्यांना माझा आदर करावा असे वाटेल किंवा त्यांना प्रेरणा मिळेल असे वाटेल. प्रश्न 18वा, माझे विचार आणि निर्णय अंदाजावर आधारित असतात की विश्लेषण आणि अचूक विचारांवर म्हणजेच अनालिसिस अँड ॲक्युरेट थिंकिंग वर आधारित असतात. प्रश्न 19, मी वेळ, खर्च आणि उत्पन्न यांचा बजेट करण्याची सवय लावली आहे का, आणि त्या बजेटमध्ये मी काटकसरी किंवा संयमी राहिलो आहे का. प्रश्न नंबर 20, मी किती वेळ निरुपयोगी प्रयत्नांमध्ये घालवला आहे ज्याचा मी अधिक चांगला उपयोग करू शकलो असतो. प्रश्न नंबर 21, मी माझ्या वेळेचे नवे बजेट कसे बनवू शकतो आणि माझ्या सवयी कशा बदलू शकतो जेणेकरून पुढच्या वर्षी मी अधिक प्रभावी बनू शकेल. प्रश्न 22, मी असे कोणते वर्तन किंवा कृत्य केले आहे का ज्यामुळे माझा अंतरात्मा मला टोचतो. प्रश्न 23, मला ज्या सेवेसाठी पैसे मिळतात त्यापेक्षा मी अधिक आणि अधिक चांगली सेवा कशी देऊ शकतो. प्रश्न 24, मी कोणावर कधी अन्याय केला आहे का, आणि केला असेल तर कोणत्या प्रकारे. प्रश्न नंबर 25, जर मी 1 वर्षासाठी माझ्याच सेवांचा ग्राहक म्हणजेच बायर झालो तर मी त्या खरेदीवर समाधानी राहील का. प्रश्न नंबर 26, मी योग्य बिझनेस किंवा व्यवसायामध्ये आहे का, नसेल तर का नाही. प्रश्न नंबर 27, माझ्या सेवांचा ग्राहक मी दिलेल्या सेवेमुळे समाधानी आहे का, आणि जर समाधानी नसेल तर का नाही. प्रश्न नंबर 28, यशाच्या मूलभूत सिद्धांतावर म्हणजेच बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस वर माझी सध्याची रेटिंग काय आहे. ही रेटिंग प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे ठरवा आणि ती एखाद्या अशा व्यक्तीकडून तपासून घ्या ज्याच्यामध्ये सत्य तपासण्याचे धैर्य असेल. या चॅप्टर मध्ये दिलेली माहिती वाचून आणि मनात पक्की केल्यानंतर आता तुम्ही तुमच्या पर्सनल सर्व्हिसेसची मार्केटिंग प्रत्यक्ष पद्धतीने करण्यासाठी तयार आहात. मित्रांनो, याच्या पाठीमागील चॅप्टर 10A, B आणि आताच्या 10C या चॅप्टर मध्ये पर्सनल सर्व्हिसेसची योजना बनवून विक्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक तत्वाचे पूर्ण तपशील दिले आहेत. त्यात पुढील गोष्टीचा समावेश आहे. याच्यामध्ये लीडरशिपचे मुख्य गुण, लीडरशिप मधील अपयशाची सर्वात सामान्य कारणे, तसेच लीडरशिप साठी संधी असलेल्या विविध क्षेत्रांची माहिती, जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये अपयशाची मुख्य कारणे आणि सेल्फ अनालिसिस मध्ये वापरले जाणारे प्रश्न. ही माहिती इतक्या सविस्तर दिली आहे कारण तिची गरज त्या सर्व लोकांना असेल जे पर्सनल सर्व्हिसेसची मार्केटिंग करून श्रीमंत होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. ज्यांनी आपली संपत्ती गमावली आहे किंवा जे आता नुकतेच पैसे कमवायला सुरुवात करत आहेत, त्यांच्याकडे श्रीमंत होण्यासाठी देण्यास पर्सनल सर्व्हिसेस शिवाय दुसरे काहीच नसते. म्हणूनच त्यांच्या जवळ अशी सर्व प्रॅक्टिकल्स म्हणजे व्यवहार्य माहिती असणे आवश्यक आहे ज्यामुळे ते त्यांच्या सेवांचा नफा देणारी मार्केटिंग करू शकतील. इथे दिलेली माहिती व्यवस्थित समजून घेणे आणि ती पूर्णपणे स्वतःमध्ये उतरवणे तुमच्या सेवांच्या मार्केटिंग मध्ये खूप मदत करेल. याशिवाय यामुळे तुमच्यात ती क्षमता विकसित होईल ज्यामुळे तुम्ही इतर लोकांचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकाल आणि त्यांच्या बाबतीत अधिक योग्य निर्णय घेऊ शकाल. ही माहिती पर्सनल डायरेक्टर्स, एम्प्लॉयमेंट मॅनेजर्स आणि इतर एक्झिक्युटिव्ह लोकांसाठीही उपयोगी आहे जे प्रभावी संस्था म्हणजेच इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड करतात. जर तुम्हाला या
याबद्दल शंका असेल तर या शक्तीची खात्री करण्यासाठी सेल्फ अनालिसिसचे 28 प्रश्नांची उत्तरे लिहायला आजपासून सुरुवात करा. श्रीमंत होण्याच्या संधी कुठे आणि कशा मिळू शकतात? आता आपण या तत्वांचे विश्लेषण केले आहे ज्यांच्या मदतीने श्रीमंत होता येते. स्वाभाविकच आता प्रश्न पडतो, या तत्वावर अंमल करण्यासाठी आपल्याला चांगल्या संधी कुठे मिळू शकतात? चला आपण आपल्या गुणांची म्हणजेच क्वालिटीची यादी काढूया आणि पाहूया की पाश्चात्य समाज म्हणजेच वेस्टर्न सोसायटी तुम्हाला किती श्रीमंत बनवू शकतो. तुमचे ध्येय सामान्य श्रीमंत होणे असो किंवा खूपच श्रीमंत होणे असो. सुरुवातीला आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपण अशा समाजात राहतो जिथे कायद्याचे पालन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचार करण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, जे जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. आपल्यापैकी अनेकांनी या स्वातंत्र्याचे फायदे किती आहेत आणि कधी याची यादी बनवलेलीच नाही. आपण कधी आपल्या अमर्याद स्वातंत्र्याची तुलना इतर देशातील मर्याद स्वातंत्र्याशी केली नाही. इथे विचार स्वातंत्र्य आहे, राजकारणात स्वातंत्र्य आहे, व्यवसाय किंवा प्रोफेशन किंवा नोकरी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, इतरांना नुकसान न करता स्वतःची मालमत्ता किंवा जागा जमीन मिळवण्याचे स्वातंत्र्य आहे, घर कुठे घ्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे, विवाहाबाबत स्वातंत्र्य आहे, सर्व जाती धर्मांना समान संधीचे स्वातंत्र्य आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य आहे, आवडीने अन्न खाण्याचे स्वातंत्र्य आहे आणि जीवनात कोणतीही पोझिशन मिळवण्याचे ध्येय ठेवण्याचेही स्वातंत्र्य आहे, ज्यासाठी आपण तयारी केली आहे. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी सुद्धा आपल्याकडे अजूनही अनेक स्वातंत्र्य आहेत, पण ही यादी अशा खास स्वातंत्र्याची आहे ज्यामध्ये असंख्य संधी दडल्या आहेत. स्वातंत्र्याचा फायदा जास्त स्पष्ट तेव्हा दिसतो जेव्हा आपण हे पाहतो की अमेरिका हा असा देश आहे जो आपल्या प्रत्येक नागरिकाला, तो जन्माने तिथला असो किंवा नंतर नागरिकत्व मिळवलेले असो, इतके अधिक आणि विविध प्रकारचे स्वातंत्र्य देतो. चला आता या विशाल स्वातंत्र्याने आपल्याला मिळालेल्या वरदानांची मोजणी करूया. उदाहरणार्थ एका सरासरी अमेरिकन कुटुंबाचा विचार करूया, म्हणजे सरासरी उत्पन्न असलेले कुटुंब, आणि पाहूया की या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी या देशभरात किती संधी उपलब्ध आहेत. विचार आणि कामाच्या स्वातंत्र्यानंतर जीवनाच्या 3 मूलभूत गरजा येतात, त्यामध्ये अन्न, कपडे आणि घर. नंबर 1 अन्न, कारण पाश्चात्य संस्कृतीतील कुटुंबाजवळ स्वातंत्र्य अमर्याद प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून ते जगात कुठेही मिळणाऱ्या अन्न पदार्थाची निवड करू शकते ज्याची किंमत त्यांच्या आवाक्यात आहे. नंबर 2 घर, हे कुटुंब आरामदायक अपार्टमेंट मध्ये राहते जे वाफेद्वारे गरम होते, जिथे विजेचा प्रकाश आहे आणि गॅसने स्वयंपाक होतो. नाश्त्यासाठी ते जे टोस्ट खातात ते इलेक्ट्रिक टोस्टर मध्ये भाजलेले असते ज्याची किंमत फक्त काही डॉलर असते. अपार्टमेंटची स्वच्छता व्हॅक्यूम क्लीनरने होते जो विजेवर चालतो. किचन आणि बाथरूम मध्ये नेहमी गरम व थंड पाणी उपलब्ध असते. अन्न थंड ठेवण्यासाठी फ्रीज असतो जो विजेवर चालतो. पत्नी केस सेट करते, कपडे धुते आणि इस्त्री करते, हे सर्व ती इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मशीनद्वारे करते. फक्त प्लग मध्ये वायर लावली की ती मशीन काम सुरू करतात. पती दाढी इलेक्ट्रिक शेवरने करतो आणि त्यांना जगभरातील 24 तास मोफत मनोरंजन मिळते. टीव्हीचा स्विच दाबताच ते सुरू होते. नंबर 3 कपडे, पाश्चात्य संस्कृतीमध्ये सर्वत्र सरासरी कपडे घालणारे लोक दिसतात. इथे आपण फक्त अन्न, कपडे आणि घर या 3 मूलभूत गरजांचा उल्लेख केला आहे, पण सरासरी पाश्चात्य समाजातील नागरिकाला अजूनही अनेक फायदे आणि अधिकार उपलब्ध आहेत जे त्यांना कमी प्रयत्नात मिळू शकतात आणि त्यासाठी दररोज 8 तासापेक्षा जास्त मेहनत करावी लागत नाही. ते चमत्कार ज्याने ही वरदाने दिली. जेव्हा नेते मत मागतात तेव्हा आपण अनेकदा त्यांना स्वातंत्र्याबद्दल बोलताना ऐकतो, पण फारच क्वचित ते या स्वातंत्र्याची सुरुवात कुठून झाली किंवा या स्वातंत्र्याचे खरे स्वरूप काय आहे याचे सखोल विश्लेषण करण्यासाठी योग्य प्रयत्न करतात किंवा वेळ देतात. मला या अदृश्य शक्तीच्या म्हणजेच इनविजिबल पॉवर स्त्रोत आणि स्वरूपाचे विश्लेषण करण्याचा अधिकार आहे, कारण मी स्वतः हे जाणतो आणि 50 वर्षाहून अधिक काळ अशा लोकांना ओळखतो ज्यांनी ही शक्ती व्यवस्थित संघटित केली आहे आणि त्यापैकी काही आजही ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. मानवतेच्या या रहस्यमय हितचिंतक रक्षकाचे नाव आहे कॅपिटल, म्हणजेच भांडवल. कॅपिटल म्हणजे फक्त पैसा नाही, यामध्ये अधिक स्पष्टपणे असे संघटित आणि बुद्धिमान लोकांचे समूह येतात जे लोकहितासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी पैसा कसा योग्य वापरावा याचे नियोजन करतात. या समूहामध्ये शास्त्रज्ञ,
तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील लोक, केमिस्ट, संशोधक, नवकल्पक, बिझनेस अनालिस्ट, प्रसिद्धी तज्ज्ञ, ट्रॅफिक एक्सपर्ट, अकाउंटंट, वकील, डॉक्टर आणि उद्योग व्यवसायाच्या सर्व क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेले तज्ज्ञ लोक येतात. हे लोक प्रत्येक क्षेत्रात प्रयत्नांचे नेतृत्व करतात, त्यांचा उपयोग करतात आणि आपला ठसा उमटवतात. ते कॉलेज, हॉस्पिटल आणि पब्लिक स्कूल यांना सपोर्ट करतात, चांगले रस्ते बनवतात, वृत्तपत्रे छापतात, सरकारचा बराचसा खर्च उचलतात आणि मानवी प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या असंख्य तपशिलाकडे लक्ष देतात. थोडक्यात सांगायचे तर कॅपिटलिस्ट हे आपल्या सभ्यतेचे मेंदू आहेत, कारण ते या संपूर्ण प्रणालीला आधार देतात, जिथे शिक्षण, ज्ञान आणि मानवाची प्रगती एकत्र गुंफलेली आहे. बुद्धीशिवाय पैसा नेहमी धोकादायक असतो, पण त्याचा वापर योग्य केला गेला तर तो सभ्यतेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक घटक बनतो. जर तुम्हाला कॅपिटलची म्हणजेच भांडवलाची मदत नसेल तर एक साधा नाश्ता जमवण्यासाठी एका कुटुंबाला किती मेहनत करावी लागेल हे कल्पना केली तरी तुम्हाला संघटित कॅपिटलचे महत्त्व समजेल. चहा मिळवण्यासाठी चहासाठी तुम्हाला चीन किंवा भारतापर्यंत प्रवास करावा लागेल, जे अमेरिका पासून खूप दूर आहे. जर तुम्ही फार उत्तम पोहणारे नसाल तर परतीच्या प्रवासातच तुम्ही दमून जाल. आणखी एक समस्या उभी राहील. समजा तुमच्यात समुद्र पार करण्याचे आणि पोहण्याचे धैर्य असेल तरी तुम्ही कोणती करन्सी वापरणार? साखरेसाठी तुम्हाला क्युबापर्यंत अजून एक समुद्री प्रवास करावा लागेल किंवा युटाच्या शुगर बीट शेतांपर्यंत लांब पायी चालत जावे लागेल. पण तरी सुद्धा साखर तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टींची मोठी साखळी असते. अमेरिकेत कुठेही ब्रेकफास्ट टेबल पर्यंत साखर पोहोचवण्यासाठी तिचे रिफायनिंग, ट्रान्सपोर्ट आणि डिलिव्हरी यासाठी किती व्यवस्था लागते हे आपण इथे सांगतही नाही. अंड्यासाठी अंडी तुम्हाला जवळच्या फार्म मधून मिळू शकतील, पण जर तुम्हाला ग्रेप फ्रूट हवा असेल तर फ्लोरिडा पर्यंत लांब पायी जावे लागेल. ड्राय सिरियल तर तुम्हाला आपल्या मेनूतून काढूनच टाकावा लागेल, कारण याच्या उत्पादनासाठी प्रशिक्षित संघटित कामगार आणि योग्य यंत्र सामुग्री लागते आणि या सर्वांसाठी भांडवल आवश्यक असते. आराम करताना तुम्ही दक्षिण अमेरिकेकडे पोहत जाऊ शकता, जिथून तुम्ही 2-4 केळी मिळवू शकता. परत येताना जवळच्या एखाद्या फार्म पर्यंत चालत जाऊ शकता, जिथे डेअरी असेल आणि तिथून बटर व क्रीम घेऊन येऊ शकता. हे सगळे करून झाल्यावर तुमचे कुटुंब शांतपणे बसून नाश्ता करायला तयार होईल. हे ऐकायला किती विचित्र आणि निरर्थक वाटते, नाही का? पण जर कॅपिटलिस्ट सिस्टीम नसती तर साध्या रोजच्या खाण्याच्या वस्तूही नाश्त्यात मिळवण्याचा हा एकमेव शक्य मार्ग असता. सामान्य नाश्त्यातील वस्तूंच्या तुलनेत जेव्हा आपण रेल्वे आणि समुद्री जहाजे बनवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी लागणाऱ्या पैशांचा विचार करतो तेव्हा आपण अक्षरशः थरकापून जातो, कारण ती रक्कम आपल्या कल्पनेच्या पलीकडची असते. ती रक्कम अब्जावधी, खरबावधी डॉलर्स इतकी असते आणि हे सगळे जहाजे आणि रेल्वेचे प्रशिक्षित कॅपिटलिस्ट अमेरिकेतल्या आधुनिक संस्कृतीच्या गरजांचा फक्त एक छोटा भाग आहे. वाहतुकीसाठी सर्वप्रथम हे आवश्यक असते की जमिनीतून काहीतरी उगवले जावे किंवा बाजारासाठी प्रोडक्ट तयार केला जावा. त्यासाठी लागणारे उपकरण म्हणजेच इक्विपमेंट, यंत्रसामुग्री म्हणजे मशिनरी, पॅकिंग, मार्केटिंग आणि कोट्यावधी लोकांसाठी हे सर्व पोहोचवायला पुन्हा कोट्यावधी डॉलर खर्च होतात. समुद्री जहाजे आणि रेल्वे गाड्या आपोआप जमिनीतून उगवत नाहीत आणि आपोआप कामही सुरू करत नाहीत. त्या सभ्यतेच्या हाकेला प्रतिसाद देऊन अस्तित्वात येतात आणि त्या लोकांच्या मेहनतीतून, कौशल्यातून आणि संघटन शक्तीतून, ज्यांच्यात कल्पना शक्ती म्हणजेच इमॅजिनेशन, विश्वास म्हणजेच फेथ, उत्साह म्हणजेच इंथुझियाझम, निर्णय घेण्याची क्षमता आणि चिकाटी असते. या लोकांना कॅपिटलिस्ट असे म्हणतात. हे लोक सेवा देण्याच्या इच्छेने, नफा कमावण्याच्या इच्छेने आणि श्रीमंत होण्याच्या इच्छेने प्रेरित असतात आणि कारण ते अशी सेवा देतात ज्याशिवाय सभ्यतेचे अस्तित्वच शक्य नाही, म्हणून ते खूप श्रीमंत होतात. रेकॉर्ड स्पष्ट आणि समजायला सोपा ठेवण्यासाठी मी इथे एक गोष्ट जोडू इच्छिते. हे कॅपिटलिस्ट म्हणजे तेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपण अनेकदा चौकात भाषण करणाऱ्या लोकांना बोलताना ऐकतो. हेच ते लोक आहेत ज्यांना काही क्रांतिकारी, उचकवणारे म्हणजेच रिव्होल्युशनरी रॅकेटर्स, बेईमान राजकीय नेते आणि भ्रष्ट मजूर नेते, अत्याचारी, अमानवी किंवा वॉल स्ट्रीट असे म्हणतात. मी इथे कोणत्याही गटाची किंवा कोणत्याही आर्थिक प्रणालीची वकिली किंवा विरोध करीत नाही. या पुस्तकाचा एकच उद्देश आहे, तो उद्देश ज्यासाठी मी अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रामाणिकपणे समर्पित आहे. लोकांना अशी ज्ञानसंपदा देणे आणि त्यांच्या समोर अशी विश्वासार्ह तत्वज्ञान मांडणे ज्यामुळे लोक श्रीमंत बनू शकतात आणि जशी संपत्ती कमवायची इच्छा आहे तितकी संपत्ती कमवू शकतात. मी इथे कॅपिटलिस्ट सिस्टीमचे आर्थिक फायदे 2 कारणांसाठी विश्लेषण केले आहे. नंबर 1, जे लोक
श्रीमंत बनू इच्छितात त्यांनी तो सिस्टीम ओळखावा आणि स्वतःला त्या अनुरूप घडवावे, कारण हा सिस्टीम श्रीमंतीकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर नियंत्रण ठेवतो. तुम्हाला थोडे श्रीमंत व्हायचे असो किंवा अतिशय श्रीमंत, तुम्हाला चित्राचा दुसरा पैलू दिसावा जो राजकारणी आणि भाषणकार बहुतेक वेळा मुद्दे वाकवून किंवा जाणून बुजून चुकीचा अर्थ लावून लोकांसमोर ठेवतात. ते संघटित कॅपिटल विषयी असे बोलतात जणू ते एखादा विषारी कोब्रा आहे. हा एक कॅपिटलिस्ट देश आहे. तो कॅपिटलच्या वापरातून विकसित झाला आहे आणि आपण जे स्वातंत्र्य आणि संधीच्या वरदानावर हक्क सांगतो आणि आपण जे श्रीमंत बनू इच्छितो, आपण हे लक्षात ठेवायला हवे की जर संघटित कॅपिटलने ही सर्व साधने फायदे उपलब्ध करून दिले नसते तर आज आपल्याकडे श्रीमंती आणि संधीच नसत्या. तुम्हाला असे वाटत असेल की श्रीमंत लोक कमी काम करून जास्त पैसे मागतात किंवा तुमच्याजवळ कोणतेही काम न करता पैशांचा ढीग लागेल, तर ही स्वतंत्र दुनिया आहे. तुम्ही काहीही विचार करू शकता. खरंच काही लोक काम न करताही जगतात आणि काही फार थोडे लोक काम करतात. पण तुम्हाला ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की काही लोकांना याबाबत गैरसमज आहे आणि फार थोडे लोक योग्यरित्या हे समजतात की श्रीमंत लोक प्रयत्नांशिवाय श्रीमंत झालेले नसतात. कायदेशीररित्या श्रीमंत बनण्याचा आणि श्रीमंत राहण्याचा फक्त एकच विश्वसनीय मार्ग आहे, तो म्हणजे मोलाची सेवा देणे, म्हणजेच व्हॅल्युएबल सर्व्हिस देणे. असा कोणतीही सिस्टीम निर्माण झालेली नाही ज्याद्वारे लोक फक्त नशिबाच्या जोरावर कायदेशीररित्या श्रीमंत होतील किंवा कोणतीही किंमत न चुकवता श्रीमंत बनतील. एक नियम आहे ज्याला प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राचा मूलभूत नियम म्हणतात. तो फक्त एक नियम नाही, तो दगडावर कोरलेला रेघेसारखा आहे ज्याला कोणीही पुसू शकत नाही. हे नाव मार्क करून ठेवा आणि लक्षात ठेवा, ही शक्ती आजच्या राजकीय नेत्यांपेक्षा किंवा राजकीय यंत्रणापेक्षा कितीतरी जास्त ताकदवान आहे. ही प्रत्येक मजूर संघटनेच्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट आहे. यावर कोणत्याही धूर्त, लबाड किंवा कोणत्याही गैर राजकीय व्यक्तीचा प्रभाव पडू शकत नाही. व्यवसायात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर नजर ठेवली जाते आणि प्रत्येक व्यवहाराची नोंद घेतली जाते. हे लक्षात ठेवा की आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्या जगण्याच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांचे हे फक्त सुरुवातीचे उदाहरण आहे. इथे फारच थोड्या लक्झरी वस्तू आणि गैरजरुरी गोष्टींचा उल्लेख केला आहे. हेही लक्षात ठेवा की हे श्रीमंत होण्याच्या स्रोतांची फक्त सुरुवात आहे. पण लक्षात ठेवा, व्यवसायात असलेल्या या थोड्या वस्तूंच्या उत्पादन, वाहतूक आणि मार्केटिंग यामुळे लाखो कोट्यावधी स्त्री पुरुषांना काम मिळते. ते त्यांच्या सेवांच्या बदल्यात दर महिन्याला कोट्यावधी डॉलर्स कमावतात आणि गरजेच्या तसेच महागड्या वस्तूवर ते पैसे खुलेपणाने खर्च करतात. विशेषतः हे लक्षात ठेवा, व्यवसाय आणि वैयक्तिक सेवांच्या या देवाणघेवाणीमागे श्रीमंत होण्याच्या असंख्य संधी आहेत. इथे स्वातंत्र्य तुमची मदत करते. हे व्यवसाय करण्यासाठी जितके प्रयत्न आवश्यक आहेत ते करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे क्षमता असेल, प्रशिक्षण असेल आणि अनुभव असेल तर तुम्ही खूप मोठी संपत्ती कमावू शकता. जे लोक अत्यंत श्रीमंत होण्याइतके नशीबवान नाहीत ते किमान सामान्य श्रीमंत नक्कीच बनू शकतात आणि कोणीही कमी मेहनतीत कमावून जीवन जगू शकतो. म्हणून आता परिस्थिती तुमच्या समोर आहे. संधीने आपला खजिना उघडून तुमच्या समोर ठेवला आहे. पुढे या. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या निवडा. आपला प्लॅन बनवा. प्लॅन नुसार काम करा आणि चिकाटीने तो फॉलो करा. बाकीचे काम कॅपिटलिस्ट समाज करून देईल. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. कॅपिटलिस्ट समाज फक्त व्यक्तीला मोलाची सेवा देण्याची संधी देतो आणि त्या सेवेच्या मूल्याच्या प्रमाणात श्रीमंत होण्याचीही संधी देतो. हे सिस्टीम कोणाकडूनही हा अधिकार हिरावून घेत नाही. फक्त तो अशी कोणतीही हमी देत नाही की काहीही न करता तुम्हाला काही मिळेल, कारण ही सिस्टीम स्वतः अर्थशास्त्राच्या नियमांनी चालते आणि हे नियम काहीही न देता काही मिळवणे हे तत्व ना मान्य करतात ना ते दीर्घकाळ सहन करतात. अर्थशास्त्राचा हा नियम निसर्गाने बनवलेला आहे. असा कोणताही कोर्ट नाही जिथे तुम्ही हा नियम तोडण्यासाठी विनंती करू शकता. या नियमाच्या दोन बाजू आहेत. तो मोडला तर नुकसान होते आणि योग्य प्रकारे पाळला तर बक्षीस म्हणजे इनाम मिळते. हा नियम नाकारता येत नाही. तो तितकाच मोठा सत्य आहे जितके आकाशात चमकणारे तारे आणि तो त्याच निसर्गाचा एक भाग आहे जो त्या तारांनाही नियंत्रित करतो. तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, कोणी या नियमाचे पालन करायला नकार देऊ शकतो का? होय, नक्कीच. आपण एका स्वातंत्र्य समाजात राहतो जिथे समान अधिकार आहेत. तुम्ही कोणतेही नियम दुर्लक्षित करू शकता. पण मग काय होईल? तुमच्यावर लगेच परिणाम होणार नाही. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन या नियमाकडे दुर्लक्ष करणार नाहीत. हा नियम फक्त काही दिवसांच्या अनुभवातून तयार झालेला नाही. त्यामागे वर्षानुवर्षाची कठोर मेहनत आणि अनुभव दडलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी हा चॅप्टर नंबर 10C संपलेला आहे. पाहत रहा SK बुक समरी. थिंक अँड ग्रो रिच नक्की
किती फरक पडत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी राहा.